म्हणजे शब्द नाहीत अशी भावना आहे. कारण संतोष अण्णांचा मृत्यू होऊन काही महिने उलटलेले आहेत. आज त्यांचे बंधुराज धनंजय भाऊ आणि त्यांचं कुटुंबाने हे मसाजोग गाव आणि महाराष्ट्रातील तमाम सर्व जाती धर्मातील लोक त्यांच्यासोबत आहेत. काही लोकप्रतिनिधी पक्ष पार्टी सोडून एक विचार जगला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजांचं हे पुरोगामी राज्य आहे आणि या महाराष्ट्रामध्ये हा पुरोगामी विचार रुजवत असताना अशा निघृणपणे हत्या झाली आणि एका तरुण तडफदार सरपंचाची, ज्यांनी 15 वर्ष या गावाचं सरपंच पद भूषवलं आणि सरपंच पद भूषवत असताना इथल्या गावाचा विकास केला, ज्या पदाधिकाऱ्यांनी इथल्या गोरगरीब जनतेला न्याय दिला आणि त्यांची हत्या अशा चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. महाराष्ट्रातील जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत या भागातले, त्यांना ते अजूनपर्यंत न्याय देऊ शकलेले नाहीत. 9 आरोपी तुरुंगात आहेत, 1 आरोपी अजूनही बाहेर आहेत, त्यांना पकडू शकलेले नाहीत आणि कालचा प्रकार आपण बातम्यामध्ये पाहिला असेल. निश्चितपणे याच्यामध्ये कुठेतरी प्रशासकीय अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होतं की काय असं म्हणावं लागेल. माझी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्री साहेबांना, महाराष्ट्राच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती असेल की बाबा लवकरात लवकर याचा सोक्षमोक्ष करून या तरुणाच्या कुटुंबाला आणि या गावाला न्याय मिळणं काळाची गरज आहे. धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे आरोपींना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना आश्रय मिळतोय असाही आरोप होतोय. मी सोलापूर जिल्ह्यातला आहे. तत्कालीन परिस्थिती बऱ्याचशा लोकांकडून हे ऐकण्यात मिळतं, त्यात किती सत्य आहे माहीत नाही, पण देवेंद्र फडणवीस हे खमके मुख्यमंत्री आहेत आणि ते लवकरच निर्णय घेतील असं मला वाटतं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती. त्याचे जर कुठं त्यात धागेदोरे असतील तर मागणी होणं निश्चितपणे, त्याच्यात वास्तव्य असेल तर निश्चितपणे लोक मागणी करणं हे स्वाभाविक आहे आणि जर तसे धागेदोरे सापडले तर मागणी करण्यापेक्षा एक नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनीच राजीनामा देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. धनंजय मुंडेंनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की वाल्मिक कराड जे आरोपी आहेत ते माझ्या जवळचे आहेत, मात्र ते आता असं म्हणतात की जे आरोपी आहेत त्यांना फाशी दिली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टाचा खटला चालला पाहिजे. काय वाटतं दोन्ही भूमिकेवर? ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये उद्रेक होतोय या घटनेबद्दल, न्याय मिळत नाही, त्याच्यामुळं जागोजागी मोर्चे, आंदोलनं होत आहेत, तर ती भावना समजून त्यांनी ते विधान करणं साहजिक आहे. पण ज्या पद्धतीनं हत्या झालेली आहे, आता आम्ही पाहिलं आणि मागच्या काही महिन्यांपासून मीडियातून पाहतोय, निश्चितपणे चुकीच्या पद्धतीने झालेली ही हत्या आहे आणि त्यांचा सोक्षमोक्ष करून लवकरात लवकर त्या आरोपींना शिक्षा देणं ही काळाची गरज आहे. नाहीतरी महाराष्ट्रामध्ये कदापि मागच्या 60-70 वर्षामध्ये अशा घटना घडत असल्या तरी त्यांना न्याय मिळत होता. आज एवढे महिने उलटून गेले तरी न्याय मिळत नाही, हे कुठेतरी चुकीचं दिसतंय. दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी उपोषण सुरू केले, हे त्यांचं 8वं उपोषण आहे. काय वाटतं? या महाराष्ट्रामध्ये जो कोणी वंचित समाज आहे त्या वंचित समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या आहेत. शासनाने त्यांच्या कायद्याच्या चौकटीत बसवून जे समाज आरक्षण मागतात त्यांना कायमस्वरूपी आरक्षण देणं ही शासनाची जबाबदारी आहे. ती शासनाने ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने उचलावी आणि मराठा समाजाला असेल, धनगर समाजाचा आहे, कोळी बांधवांचा आहे, मुस्लिम समाजाचा आहे, लिंगायत समाजाचा आहे, जे खेडोपाडी भटकंती करणारा जो गाडेवाला समाज आहे त्या समाजाचा आहे, वडार समाजाचा आहे, किंवा आमच्या भागात कोळी बांधवांना, महादेव कोळी बांधवांना जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही, अशा बऱ्याचशा आरक्षणाच्या अडचणी आहेत. त्या लवकरात लवकर शासनाने सोडवण्याची जबाबदारी शासनाची आणि लवकरात लवकर सोडवावी अशी माझी विनंती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.